महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। वंचित बहुजन आघाडीकडे इकडच्या मनपामध्ये जे की उमेदवार आहे त्यांचा कल फार जास्त आलेला आहे। आमच्याकडे फार लोंढेचे लोंढे येऊ लागले उमेदवारी घेण्यासाठी। किती आज मुलाखती देण्यात आल्या, किती जणांची मुलाखती? आज आम्ही आमच्या काही पक्षाच्या बैठकी होत्या म्हणून आमचे निरीक्षक थोडंसं उशिरा आल्या, तरी आम्ही दुपारपासून जो इंटरव्ह्यू चालू केला 100+ झालेल्या आहे आजच्या दिवसाच्या। अजूनही बरेचसे काय होणार आहे। पक्षाची रणनीती काय राहणार आहे? रणनीती आम्ही सर्वसामान्यांना प्राधान्य देणार आहोत। ओबीसी, SC, ST यांना पहिला आम्ही प्राधान्य असू। एकूण किती अर्ज जाण्याची शक्यता आहे? आजच्या घडीचं फक्त बोलतो मी। आजच्या घडीला आम्ही 100+ मध्ये गेलो, अजूनही गर्दी आहे। एक अजून 20 अर्ज बाकी असेल अंदाजे। आता किती वाजेपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत पूर्ण अर्ज आणि जर अजून इच्छुक आले तरी आम्ही जोपर्यंत पूर्ण इच्छुकाचे होत नाही उशिरापर्यंत चालू शकते, रात्र होईल। येत्या महानगरपालिकेमध्ये काही वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची काही शक्यता आहे का? वरच्या लेवलवर बातचीत चालू आहे। जो वरून आदेश येईल तो आम्ही सर्व इतरचे कार्यकर्ते पाळूया। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आजच्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार? वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जे उमेदवार आले, कारण की आमच्या एका वॉर्डामधून इच्छुक 20 आहे, 15 असे मोठमोठे आहे। तरी जो काही निर्णय असतो तो पक्षश्रेष्ठी घेत असते। ज्याच्याही उमेदवारी भेटेल आपण त्याचा प्रचार करावा, हट्ट धरू नये, कारण पक्षश्रेष्ठीच्या ज्या नजरामध्ये असेल त्यालाच उमेदवारी भेटेल। बाकी ज्यांना भेटणार नाही त्यांनी पक्षाचं एकनिष्ठेने काम करायचं, कारण की बाळासाहेब कधी ना कधी संधी देतच असतात। माझं नाव ॲडव्होकेट पंकज बनसोडे, शहर अध्यक्ष पश्चिम। साधारणतः किती उमेदवारांनी फक्त आजचे 120च्या वर गेले आहेत। आता त्याच्यानंतरचे अजून आम्ही काउंट नाही केले त्याच्यात, पण आमच्याकडे येणारा ओघ खूप आहे आणि आपण पाहत आहे की बाहेर अजून गर्दी आहेच। किती वाजेपर्यंत चालणार आहे तुमचा? जोपर्यंत उमेदवार आहेत तोपर्यंत चालणारच आहे। उमेदवारांकडून कोणत्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत आपल्याकडे? उमेदवाराकडनं एकतर तो वंचितच्या विचारांचा असला पाहिजे, पक्षाच्या विचारांचा असला पाहिजे, कारण पक्षाचं ध्येयधोरणच हे आहे की वंचितांच्या हाती सत्ता जावी। त्यानंतर स्वतःचा त्याचा विकासात्मक दृष्टिकोन असला पाहिजे। तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्याची एक प्रबळ इच्छा असली पाहिजे। तो थोडाफार एज्युकेटेड पण असलाच पाहिजे आणि त्याची मानसिकता खऱ्या अर्थाने पक्षासोबत जुळून काम करण्याची असली पाहिजे। यामध्ये जे आपल्याकडून जसं पक्ष कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे का नव्या कार्यकर्त्यांना पण देणार आहे? निश्चित फर्स्ट प्रिफरन्स हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच राहणार आहे आणि जे नवीन जुळू इच्छितात त्यांना पण संधी देण्याचा निश्चित प्रयत्न करावाच लागेल, कारण तेही आमच्याकडे याचसाठी आलेले आहेत की
की त्यांना वंचितशी जुळायचं आहे म्हणूनच. या निमित्तानं आजच्या निमित्तानं उमेदवारांना आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? आजच्या निमित्ताने मी हेच आवाहन करेन की येणारी सत्ता ही वंचितांचीच असेल, यात काही शंका नाही आहे. आपण ताकदीने लढलं पाहिजे आणि सत्ता परिवर्तनाच्या या लढ्यात सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्यासोबत राहून आपण हे सत्ता परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. या निवडणुका काही युतीमध्ये लढण्याची शक्यता आहे का? बोलणी सुरू आहे. जिथून जिथून प्रस्ताव येतात आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहे. काँग्रेसशी बोलणं सुरू आहे. आज संध्याकाळी उभाठा शिवसेनेचे पण आमदार 50% आमची मागणी आहेच. जिथे सन्मानपूर्वक जागा मिळतील ज्यांच्याशी आमचं सन्मानपूर्वक युती होईल त्यांच्याशी आम्ही युतीसोबत जाऊ. जसं आपल्या पक्षाकडून सर्व पक्षासोबत युती केली जाईल का? कोणत्या पक्षाचे आपला विरोध आहे? जसं समविचार आम्ही BJP सोडून बाकी पक्षासोबत युती करू शकतो. आता जसं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जे आहेत, यांची पण काल घोषणा केली शहराध्यक्षांनी की आमची बोलणी चालू, तर त्यांच्याशी काही पॉझिटिव्ह काही आहे का विचार? मी तुम्हाला सांगितलं असतं की जितकं आम्हाला जे पाहिजे आहे म्हणजे आमची जी मागणी आहे 50% आमच्यासाठी सीट्स पाहिजेतच आम्हाला आणि त्याही सन्मानपूर्वक पाहिजेत. हे जिथे असेल तिथे आम्ही करूच. महिलांना आपल्याकडून काय आरक्षणाविषयी काय? महिला आरक्षण आहेच. जिथे महिला द्यायचे तिथे आम्ही महिला देणारच आहोत आणि याच्या व्यतिरिक्त पण आम्हाला जर सक्षम महिला मिळाली तर निश्चित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंतचा सत्तेचा जो वाटा आहे जो आपण बघितला आहे तर तिथे सगळ्यात सन्मानपूर्वक जे काही पक्षांनी दिले ते महिलांना दिले. काही उमेदवार जसं युती झाली, जागा कमी भेटल्या तर बंडखोरी पण करण्याची शक्यता आहे. यावर आपण काही विचार केला? वंचितचे उमेदवार बंडखोरी नाही करणार. त्यांचा पक्षावर ठाम विश्वास आहे, पक्ष नेतृत्वावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे वंचितमध्ये बंडखोरी नाही होणार. आपलं नाव सांगा. मी अरुंधती शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहे, प्रदेश महासचिव आहे महिला आघाडीची आणि औरंगाबाद जिल्ह्याची प्रभारी आहे.